आम्हाला जरा भरडायचं आहे. तरी बरेच भेटले, आतल्या दिसत नव्हते. अजून एक काढा होईल आमचा. ते सगळे घरीच होणार आहे, आम्ही काय तर हे बाहेर विक्रीला नाही काढले. तशा प्रकारे लोणचा बनते आमच्या घरी. आमच्या कलमी आंब्याचा लोणचा आहे आणि आईच्या हातची रेसिपी आम्ही करत असतो. तर मस्त पावसाळ्याला टिकायला, पावसाळ्यात शेतावर बांधावर जाऊन भाकरीसोबत खायला मस्त नाही, हे सगळे सोय आता करतोय आम्ही. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता आलो आमच्या कलमावरती, म्हणजे आंबे काढण्यासाठी. आमचा कलम थोडासा उशीर आलेला, तर आता बरेच आंबे अजून आहेत, थोडेसे तयार आहेत, काही लाल होत आहेत, काही काढण्यायोग्य आहेत. ते आम्ही काढतोय म्हणजे पेटीत भरायला. तर काही कच्चे आहेत, त्याचं आम्ही लोणचं करणार आहोत. तर बऱ्यापैकी यावेळेस लोणचं करायचं आहे, पावसाळ्यात होईल, म्हणजे 1-2 महिने तरी पुरेल असं करणार आहोत. नंतर काय आपण वापरतो. तर आता इकडे आई आहे, हे आंबे काढलेले आहेत तयार आंबे. अरे हा पिकला की काय? झाड पिके पण आंबे आहेत थोडेसे, हो का, ऑलमोस्ट तयार आहे. पूर्ण सगळे लाल लाल झालेत. आणि वरती हा इकडे अन्नाच चढलाय, दिसतंय काय? आणि हे आंबे आमचे दिसत नाही वरती, ते पण अजून तयार व्हायचे बाकी. काय काय आठवून आलेला आहे आंबा, साईज बघा केवढी. आणि असे आम्ही काढतोय. तर किती मिळतील अजून? 5 पेट्या होतील 2 टनाच्या. तर आता हे काढूया आंबे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत लोणचे कसं करतोय आम्ही. कलमी आंब्याचं लोणचं चांगलं बनतं. तर आम्ही आज घेऊन चाललो. हे त्यातले थोडेसे कवळे आहेत, म्हणजे जून नाही झालेत, ते आम्ही लोणच्यासाठी नेऊ. बघा अशा टाईपचे, हे बघा असेवाले. बघा त्याच्यापेक्षा मोठा फळ असतो. असे फ्रेश कोरे करकरीत आंबे काढून नंतर घेऊन जाऊया लोणच्याला. अर्धे जवळजवळ 1.5 तास झाला आम्ही आंबे काढले. खालच्या साईडचे मी काढले, वरच्या अन्नासने काढले. आणि आंबे काढून झाल्यानंतर आईने एक खेप मारले ना घरी. आणि हे आता आंबे भरून नेतोय. तर काही आंबे डायरेक्ट काढताना पडलेत 1-2, तिकडे एका साईडला ठेवलेत. त्यातले काही जरा असे कवळे वाटतात ना, म्हणजे जरा एकदम पण जुने झालेत, ते लोणच्याला वापरू आपण. असे 3 भाग करतोय म्हणजे न्यायला सोपं पडेल. हा तरी बरेच भेटले, आतल्या दिसत नव्हते. अजून एक काढा होईल आमचा. ते सगळे घरीच होणार आहे, आम्ही काय तर हे बाहेर विक्रीला नाही काढले. कारण ह्यावेळेस साईज जास्त वाढत नाही, हीट असते, त्यामुळे कमी साईजचेच तयार होतात लगेच. आणि ह्या टायमाला सगळा आंबा तयारच असतो. आणि हे आंबे आम्ही विक्रीला नाही, आता 2 महिने आम्ही व्यवसाय केला. हां, तर गेले सगळे आंबे. आता हे आंबे घरापुरते, हे पाऊस पडेपर्यंत राहतील. तर मग हे मस्त आरामात खायचे, लोणचं करायचं, उसळी करायची, आमसुलं, हे घरासाठी. आमचा हा फणस आहे तो येत नाही. काय म्हटले त्याच्यावर घाव घालायचे, असे त्याला घाबरवायचे. यशील काय बोलायचं ते केलं आहे. पुढच्या वर्षी बघूया येतोय काय. किती 5-6 वर्ष येतात ना, पहिले किती आलेले नाही. त्याला आता आईने घेतलाय हारा, अन्नाच घेणं झिला आणि कोरपान घेतले पिशवी. चला घरी जाऊया, संध्याकाळ झाले. नेक्स्ट टाइम काढूया. साखरी गावातून खेराडे मामांचा मोती आलाय आमच्या पाठीवर, एवढा लांब, 6-7 किलोमीटर. संध्याकाळचं गावाकडचं वातावरण किती मस्त वाटतं एकदम. लोणचा करायचा आता आम्हाला. पहिल्यांदा आंबा मुरवायला लागेल ना. 2 दिवस पावसानं उठवणी केलेली, आता परत गरमी पडायला लागली. आमच्या गावापासून अगदी जवळच आम्ही गेलेलो आंबे काढायला. ते मोठ्याबांचा ग्रुपन आहे आणि त्याला तो इथे ठेवतो वाड्यामध्ये आणि आम्ही जातो घरी. फायनली घरी पोचतोय. संध्याकाळची वेळ आहे, मिळतंय ते झोपाळ्यामध्ये आणि वातावरण मस्त झालंय. आणि आई आता करा घेते आंब्याच्या करबोट्या, म्हणजे त्यांचे फोड किती साईजचे पाहिजे त्या हिशोबाने. तर यातले आम्ही तयार एकदम आंबे आहेत ते साईडला ठेवलेत आम्ही पिकायला, म्हणजे आडी घालायला. यावेळेस आम्ही पूर्ण ते टोपल्यात घालणार आहोत, नाही पेटीमध्ये नाही घालणार आहोत. ते टोपला असतो सर्री टोपला, त्यामध्ये घालणार आहेत. तर आता आई यातमध्ये फोड करा घेते, म्हणजे असे बारीक करून घेते. तर ते बघूया आता किती आंबे काढले ते इकडे काढते. आणि एवढेच आंबे मागच्या तिकडे ठेवलेत ना आपण,
काढले जातात ना लोणच्यासाठी. हे लोणच्यासाठी बघा असे असे काढलेत. हे असं एवढे थोडे हिरवट असे साईजचे एवढे केलेत लोणचे. लोणच्यासाठी मोठ्यावाला नाही ठेवलेत, छोटे ठेवलेत. चांगला मसाला चांगला लागतो ना त्याला. हे पण तयारच आहे ऑलमोस्ट मला वाटतं. पिकली पण असते पण तयारच आहे पण. आणि खास करून लोणच्यासाठी कलमी आंब्याच वापरतात आमच्याकडे. आता ह्या करबोट्या केल्यात त्या आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि हळद असं लावून आम्हाला सुती कापडात बांधून ठेवायचं रात्रभरात. आणि उद्याला मग याचं लोणचं बनवू आम्ही. तर याच्यामध्ये काय काय साहित्य लागतं तुम्हाला सांगणार आहोत पुढे कंटिन्यू. आणि लोणचा खाणार ही मेन आहे. भाजी नसली की कशाची लोणच्याची. पांढरीच्या आवडीचा लोणचा. रात्रीची वेळ आहे. आम्ही आता बसलोय लोणचं प्रोसेस करायला पुढची. तिकडे आई आहे ती काय करते लोणच्यासाठी जे आम्ही आंबे कापलेत ना तर त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे. हळद आणि मीठ. आता रात्रीची वेळ आता बघा काळू झालाय पुरा. जेवण काम करून मी बसलोय. तर आता हळद घातली थोडीशी. हे मी दरवर्षी करत असतो लोणचं घरापुरता, थोडा जास्त नाही करत. आणि हे कालवून पूर्ण त्याचं पाणी मुरायला ठेवायचं आहे मला आज रात्रभर कपड्यात बांधून. चांगलं कालवून घेऊया. असं पण छान लागतं. नुसतं हळद आणि मीठ लावलं आहे तर सुकवलं ना. चांगला मीठ लागेल. पाण्याचा अंश असतो ना आतमधला थोडा तो कमी होतो. त्याने लोणचं असं म्हणजे त्याला बुरशी पकडत नाही, खराब होत नाही. ते सगळा कालवलेला मिक्स केलेला सगळा आंब्याच्या पोळी याच्यामध्ये घातले. आणि तो पाणी सुटायला लागलं त्याला. बांधून घेऊया असं सुती कपड्यात. हा ओला झाला खाली. आणि बांधून इकडे टांगत ठेवूया कुठेतरी म्हणजे पाणी गळत राहील खाली. आणि ह्या जागे आहेत. एरवी पदू झोपतो, काजू पण झोपते. ह्या टायमाला दोघेच जागे आहेत. आज दुपारी झोपा काढल्यात त्यांनी. असे बांधून ठेवलंय ना. पाणी गळायला सुरुवात झाली. थेंब 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 गळायला सुरुवात झाली. बघायला प्रांजू पाणी कसं पडतंय. आता एक ठेवली आम्ही गटली बांधून. आमच्याकडे गटलीच बोलतात. ती उद्या सकाळी काढू आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. लोणच्याचा सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत. आता उद्याला मला पेरणीला पण जायचं आहे. उद्या पेरणी करणार आहोत आम्ही. चला आता हे ठेवलं असंच. लोणच्यासाठी तेल आम्ही तापत ठेवलंय. थंड होऊन द्यायचं आपल्या नंतर. एवढं का तेल लागणार नाही म्हटलं जास्त तापाय. जरा तेल तापायला लवकर तापतं पण थंड व्हायला खूप उशीर लागतो. त्यासाठी आपल्याला वेट करायला लागेल. पण थंडच आपलं तेल वापरायचं आहे म्हणजे तापून झाल्यानंतर लोणच्यात. पद्दूला खायचा होता आंबा. कलमाचा आहे ना. केशर आहे वाटतं. आंबे खायची मजा पद्दूची. गावाला फुल धमाल ना. मस्त आसटलाय नाही चांगला. किती कमी झाला असं वाटतं जास्त आहे. मुरलाय चांगला मस्त बघा. जरा उद्याला दाखवूया आता. एक नंबर मस्त झालाय. असा तो आतमध्ये ह्याने शिजल्यासारखा होतो ना. हे नरम पडतो जरा मिठाने सगळा धरून. आता हे काय करूया ताटात काढून. मोहरीची डाळ आणि ते हे आपली मेथी भरडाय लागते. हो ते भरडाय जाडी व्हायची आहे ते. बारीक मेथी आहे ना. भरडाय नको. हो भरडायलाच हवी. तर मग आता तेल तापत ठेवलं आपण. हो तेल तापवलेलं आहे. थंडवर ठेवला आता. तापला मगाशी. तर चला आता मेथी भाजून घेता. मेथी भाजून भरडून घेऊया. हे तसं ठेवूया. मीठ पण चांगला मुरलाय आतमध्ये. आणि पाण्याचा अंश कमी झालाय. मस्त होईल एकदम. बारीक बारीक मेथी जाडी असायची आमच्याकडे. त्यातलं बारीक मेथी पण येतात. जास्त नको टाकू. कडू होऊन नाही तर अंदाजान ना. कडू चांगला पावसाळ्याचा म्हणून कडू करायचे. ही सुपात घेतली काढून. जात्यावरती जरा भरडून घेणार आहे. आता ही आहे मोहरीची डाळ. मोहरीची डाळ पण मस्त भाजून घ्या. थोडी लागत ना सगळी. मोहरी जेवढी जास्त थोडी कमीच ना. हे करून घेऊया. आणि आता मी नंतर लोणचं करायला घेणार आहोत. तर तुमच्या घरी पारंपरिक पद्धतीने लोणचं बनत असेल. आपण आता हे काही गावालाच नाही शहरातून बनवतो आपण. त्याचे असे मोठ्या साईजचे आंबे मिळतात बाजारात.
आम्ही गेल्या वर्षी आणलेले, त्याचं मुंबईला केलेलं, तर आता इकडे गावाला करतोय. पण कलमी आंब्याची सगळ्यात बेस्ट लोणचं बनतं, तर आम्ही गावाला आल्यानंतर करत असतो. तुझं नाही जाणलं, तो मुंबईला पण करता येतो, शहरात पण करता येतो, तुम्ही करत असाल. आणि प्रत्येकाच्या घरचा हा एक खास आवडीचा आपला मेनू मधला पदार्थ असतो आणि मुलांचा आवडीचा आहे ना. म्हणजे आम्हाला जरा भरडायचं आहे. जुनी आठवण काय तुम्ही किती करायचे पहिले? खायची संध्याकाळची. हो ना, रोज एक दिवस आड करून म्हणजे रोज दालना. सकाळची उठून सकाळची नाही उठून, अगोदर अगोदर पिढी गेली ती लोकांना सकाळची घालायची, आमची पिढी संध्याकाळची घालायची. असं आहे काय? इथं लोणचं बनवायला सुरुवात करतोय. आता इकडे तर सगळे साहित्य ऍड करूया. पहिला आमचा मसाला, हा मसाला अंदाजाने म्हणजे सगळे आमचे मसाले मिक्स असतात ना, घरगुती मसाला आहे. थोडेसे हिंग घालूया, हिंग पावडर आहे. मेथी आणि हे मोहरी, मोहरी बऱ्यापैकी भरपूर आहे, अंदाजाने टाकूया. अजून एक पळी घालूया ना, बस. नंतर लागले तर ऍड करता येईल. या साईडला मेथी आहे, मेथी जास्त नको करायचं, कडू आहे. बस बस, सुरुवातीला घातलेला आहे ना आपण मुरायसाठी, थोडं आता वरून घालतोय आम्ही, नाही तर खारट होईल. अंदाजाने घातला आपण तर वापरलेलं आहे ना, मुरलेलं आहे. तर मुरताना आतमध्ये पूर्ण आतमध्ये मीठ आतमध्ये चिरलेलं आहे. आणि इकडे चांगलं एकजीव करून घेऊया. घरच्या लोणच्याची चवच वेगळी, आणि ते कसंही जरी बनलं ना तरी आपण ते आवडीने खात असतो, आणि ते टिकतं पण चांगलं. व्यवस्थित झालं आहे मिश्रण. काही जण रेडीमेड वापरतात, त्याच्यामध्ये मसाले मिळतात प्रीमिक्स, तर असं काय नसतं, आपण घरच्या घरी पण बनवू शकतो. हिंग आणि ह्या गोष्टी असतील ना, मोहरीची डाळ वगैरे, मेथी वगैरे, तर ते तसंच असतं. उलट ते आपण घरी बनवतो ते कितीतरी पटीने चांगलं असतं, कारण काय त्यात कुठल्या प्रकारचं केमिकल नसतं, म्हणजे प्रक्रिया केलेलं नसतं. काय ते टिकवण्यासाठीच त्यामध्ये प्रक्रिया करतात, त्यामुळे ते तेवढे शरीरासाठी चांगलं नाही जेवढे हे चांगलं आहे. मसाला वगैरे बरोबर आहे ना, टाकूया अजून थोडा, कलर वगैरे मस्त आहे. अशा प्रकारे लोणचा बनतं आमच्या घरी. आमच्या कलमी आंब्याचा लोणचा आहे, आणि आईच्या हातची रेसिपी आम्ही करत असतो. तर मस्त पावसाळ्याला टिकायला, पावसाळ्यात शेतावर बांधावर जाऊन भाकरीसोबत खायला मस्त नाही, हे सगळी सोय आता करतोय आम्ही. पावसाळ्यात आम्हाला वेळा होऊन जाईल, जास्त पण करू शकतो. नंतर अजून आमचे आंबे अजून येत आहेत, म्हणजे पाठवून पण आमचा आंबा थोडासा उशिरा आलाय, तर अजून जमल्यास आम्ही अजून एक बरणी करून ठेवू. एक मुंबईला न्यायला जमेल ना, एक इकडे गावाला, एक मुंबईला. तर चला आता हे तेल घालूया. नंतर हे तेल थंड झालं ना, ते वरून ऍड करूया. आधीपर्यंत मिक्स करून घेऊ, नंतर लागलं तर वरून ऍड करता होईल. तेल घातलंय, आणि लोणच्याला असं तेल जास्त लागतं, कारण तो मुरायला जवळजवळ एक 15 दिवस तरी घेईल ना. अजूनही 15 दिवसानंतर चांगलं खायला योग्य होईल तो. मस्त आता खमंग पण यायला लागलाय, कारण तेल घातलंय, आणि सगळा मसाला चांगला मिक्स पण होतोय. वा, कलर किती भारी आलाय, आणि एकदम ताजा फ्रेश घरच्या घरी तयार केलेलं असं लोणचं तयार होतं आमचं. आता हे आम्ही विक्रीसाठी ह्या वर्षी नाही ठेवलंय, पुढच्या वर्षी प्लॅन करू नक्की. बघा, अशा प्रकारचे लोणचेचे एक डबे छोटे छोटे पण आम्ही तुम्हाला नक्की सेल करायसाठी ठेवू, कारण आपण कोकणातले गावाकडचे ऑर्गॅनिक ऑथेंटिक असे पदार्थ किंवा जे काही कडधान्य असतील किंवा काही प्रोडक्ट असतील ते तुम्हाला नक्की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आपली वेबसाईट ऑलमोस्ट बनलेली आहे, वेबसाईटचं पण अनाउन्सिंग करायचं होतं तुम्हाला, बरोबर ना. बॅकग्राऊंडला काम चालू आहे, वेबसाईट आपली झालेली आहे रेडी. एक काही दिवसातच आपले लॉन्च करू, त्यामध्ये तुम्हाला गावाकडचे प्रोडक्ट्स नक्की खरेदी करता येतील, तर जरूर ऑर्डर करा, तुम्हाला सांगेन त्यावेळेस. पण आता हे लोणचं झालंय, बरणीत भरून ठेवायसाठी रेडी ना. हे झालं, भरून घ्या. हे स्टोअर करताना पण काळजी घ्यावी लागते. एक तर चिनी मातीची बरणी असते ती, त्याच्या काचेची बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये स्टोअर करायचं. ते सुकवून घेतलंय चांगलं,
बरणी चांगली धुवून स्वच्छ धुवून आमची दरवर्षीची ठरलेलीच आहे लोणच्याची बरणी जुनी पण आहे. सगळं असं एकत्र करून घ्या. चांगला मुरेल आतमध्ये. तेल जास्त असेल ना तेवढा टिकतो पण चांगला. मस्त असा लोणचा. पंधरा दिवसांनी मस्त होईल खाण्यासाठी. तोपर्यंत आमची शेतीची कामं पण सुरू होतील पावसातली. फोड वगैरे बेर वगैरे तेल थोडं ऍड करायचं. अजून खाली तेल असं इकडे आलं पाहिजे वरपर्यंत जरा. बघ झालं. तरी चांगलं मुरेल आतमध्ये. इकडे आईने आंब्याची फोड दिली मला टेस्ट करायसाठी. मिळते परफेक्ट आहे. फक्त मुरायला पाहिजे. आता काही दिवसानंतर मस्त भाकरीसोबत खायला होईल. आता याच्यामध्ये खास एक टिप्स तुम्हाला द्यायची आहे. बऱ्याच जणांचं लोणच्याला बुरशी लागते म्हणजे जेव्हा मुरायट होतो. त्याचं कारण हेच आहे की बरणी आपण स्वच्छ धुतलेली असते त्यावेळेस ती सुकलेली नसते. म्हणजे आपण जेव्हा सुकवायला ठेवतो ती पूर्ण कडक झाली पाहिजे उन्हात. आणखी दुसरी गोष्ट आंबा कापताना पण आपण त्यातला पाण्याचा जो अंश असतो तो काढावा लागतो मीठ वगैरे लावून. जो एक दिवस आम्ही ठेवला होता तुम्ही एक दिवस आणखीन ठेवू शकतात. तर तो काढा लागतो. जर पाण्याचा अंश असेल तर मग ती बुरशी लागण्याचे चान्सेस असतात. तर हा लोणचं टिकण्याचं हे कारण आहे मेन. म्हणजे आणखीन मिठाचं प्रमाण बऱ्यापैकी घ्यायचं जेव्हा मुरवतं आपण तेव्हा. कारण मीठ हे त्याला बुरशी लागापासून रोखतं. आणखीन दुसरी गोष्ट आता तसे लोणचं वर्षभर टिकवायला लागलं ना आपण तर त्याची वेगळी प्रक्रिया असते. म्हणजे लोणचे जे बाजारात मिळतात त्याला सगळं केलेलं असतं प्रक्रिया. तसं घरचं लोणचं आहे ना हे टिकवण्यासाठी खूप काळजी घ्यायला लागते. तर ते आहे थोडकंच केलं जास्त पण नाही केलं आम्ही. तर एक पावसाळा जाईपर्यंत आपल्याला होईल. नाही कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा. तुम्हाला असेच कोकणातले गावाकडचे पारंपरिक पदार्थ घेऊन येत राहीन. आणि रेसिपी असतील पर्यटनाच्या दृष्टीने असतील शेतीच्या असतील कोकणातले जेवढं काही आहे त्याचं मी जगतोय नाही. आम्ही असं तुम्हाला काही बनवून दाखवत नाही की आम्ही काहीतरी असं करतोय. आमची ही लाईफस्टाईलच आहे. लहानाचं मोठं आम्ही हेच आमचं जीवन आहे. कामाधंद्यासाठी मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही फक्त बाहेर शहरामध्ये जातो. बाकी एनवेळेस आमचं हेच रुरल लाईफ आहे ग्रामीण जीवन. आणि तेच आम्ही तसं टिकवून ठेवणार आणि ठेवलं आहे पण. सो चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हेच पुढे दाखवत असतो आपण. आणि त्याला खूप सारे भरपूर जण एक त्यांना आवडीने बघत असतात. म्हणजे गावाकडे आपण जे काही दाखवतो मुंबई शहरामध्ये किंवा कामावरती घरानंतर ते एक व्हिडिओ बघितल्यानंतर एक समाधान मिळतं. एक वेगळंच शांतता मिळते. ते गावच्या व्हिडिओतून मिळते तुमच्या प्रतिक्रियातून कळते. तर हे असंच तुमचं प्रेम असू द्या कायम. तुम्हाला छान छान व्हिडिओ नक्की दाखवत राहील. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. टाटा सी यू. बाय. थँक्यू.